पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजच्या पवित्र मिसा बलिदानात उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज सामान्य काळातील 13वा रविवार. आजच्या शुभ वर्तमानात आपण पाहतो की प्रभू येशूच्या स्पर्शाने मेलेले जिवंत होऊ शकतात. इतका प्रचंड विश्वास यायरीमध्ये होता. प्रभू येशूच्या दैवी सामर्थ्याने चमत्कार होऊ शकतो अशी त्यांची श्रद्धा होती, म्हणून त्यांची मुलगी बरी झाली. प्रभू येशू हा जिवंतांचा व मरणाऱ्यांचा प्रभू आहे. आज सुद्धा अनेक ठिकाणी प्रभू येशूचा तारणदायी स्पर्श अनेकांना होत आहे. संकटग्रस्त आणि दुःखित माणसांना प्रभू येशूद्वारे नवजीवन मिळत आहे. प्रभू येशूच्या नावात सामर्थ्य आहे. आपण आपली येशूवरील श्रद्धा वाढवण्यासाठी पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, जसे आम्ही प्रस्तावनामध्ये ऐकले आहे, आमचा देव आरोग्यदायी देव आहे आणि या आरोग्यदायी देवात आम्ही श्रद्धा ठेवली आहे. याच श्रद्धेने आज परत एकदा आम्ही या ख्रिस्त बलिदानात सहभागी होऊया आणि याच श्रद्धेने आम्हा सर्वांना चांगलं आरोग्य देण्यासाठी प्रभू परमेश्वराकडे आज प्रार्थना करूया. विशेष करून या कोविडच्या महामारीच्यामुळे जे आजारी आहेत, जे आजाराने सहकार देत आहे, सर्वांना प्रभूची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आजच्या या मिसा बलिदानात आम्ही प्रार्थना करूया. आणि आजच्या या दिवशी प्रभू परमेश्वर आमचे प्रार्थना ऐकावे म्हणून सर्वप्रथम आमच्या पापांची आम्ही आठवण करूया. विशेष करून खूप वेळी आमची श्रद्धा कमजोर झालेली आहे, अशा प्रसंगाची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागून या मिसा बलिदानात सहभागी होण्यासाठी आम्ही आमची तयारी करूया. सर्वजण आम्ही म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व यज्ञेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आमच्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेतो. दया
हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. सैतानाच्या मत्सरामुळे ह्या जगात मरणाने प्रवेश केला. मरण परमेश्वराने निर्माण केले नाही. जिवंताच्या नाशाने त्याला आनंद होत नाही, कारण सर्व वस्तू अस्तित्वात राहाव्यात म्हणून त्याने त्या निर्माण केल्या आहेत. जगातल्या वस्तू लाभदायक आहेत, त्यांच्यात विनाशक विष नाही आणि मृत्यू लोकांची सत्ता ह्या इहलोकी नाही. धर्माचरण करणारा कधी मरत नाही. परमेश्वराने मनुष्याला अमर बनवले. त्याला त्याने आपल्या स्वभावाच्या प्रतिमेप्रमाणे केले आहे. परंतु सैतानाच्या मत्सराने या जगात मरणाने प्रवेश केला आणि जे त्याच्या पक्षाचे आहेत ते मृत्यूची शिकार होतात. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उपकार केला आहेस. तू माझ्या वैऱ्यात विजयी होऊ दिले नाहीस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास. गर्तेत पडलेल्या मधून तू मला जिवंत राखलेस. प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पवित्र्याचे स्मरण करताना त्याला धन्यवाद द्या. त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने विराट केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावले आहेस. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करेन. प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. पौलचे करितीकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या या कार्यातही असावे. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता गरीब झाला, अशा हेतूने की त्याच्या गरीब होण्यामुळे तुम्ही धन्यवान व्हावे. दुसऱ्याचा भार हलका करण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असा नाही, तर हे समानतेने व्हावे. म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो,
ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. मग येशू मच्छीमारांपासून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मराव्यास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्या बरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते आणि त्याच्या भोवती गर्दी करत होते. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याचे हातून बरे व्हावे म्हणून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते न होते ते सर्व खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिरली. कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिरले तरी मी बरी होईल. तेव्हा लगेच तिचा रक्ताचा जरा सुकून गेला आणि आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव झाला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या टाईम लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोणी शिरले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिरले? मग जिने हे केले होते तिला पाहाव्यास त्याने सभोवार पाहिले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काय घडले ते जाणून बीत आणि कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व कराकुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढीपासून मुक्त हो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देणार? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब आणि याकोबच्या भाऊ योहान याच्याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्सी रडणारे आणि आकात करणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही हा गोंधळ करता आणि रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आई बाप आणि आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होते तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तालिता कूम, याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि तात्काळ ती मुलगी उठून चालू लागली.
कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला काही खावायला देण्यास सांगितले. प्रभूचे येशू वर्तमान. ख्रिस्ताय प्रिय बंधू भगिनींनो, आपण माणसा शरीर आणि आत्म्याने बनलेले या संसारात आपण जगत असताना हा शरीर आपल्याला काम येतो आपल्या जीवनाच्या मकसदाकडे पोहोचण्यासाठी. आणि आपल्या जीवनाचा मकसद काय आहे का? आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला सांगितलेले आहे. ज्ञान ग्रंथाच्या पुस्तकात लेखक म्हणतो, देवाने आम्हाला आपल्या प्रतिमेप्रमाणे बनवलेले आहे. त्यांचा आत्मा आमच्यामध्ये आहे. एक दिवस आपण देवाबरोबर एक झालं पाहिजे. आपल्या जीवनाचा मकसद अनंत काळाचे जीवन जगायचे आहे. जे देवाने बनवलेले आहे ते सर काय बरे आहे. आपला शरीर, अनेक वस्तू आपण जे पाहतो, जी देवाने निर्मिती केलेले आहे, हे सर चांगले आहे. याच्याद्वारे आम्ही तारण प्राप्त केले पाहिजे. हा जीवनाचा मकसद आहे. पण बंधू भगिनींनो, ज्ञानग्रंथाचा लेखक म्हणतो, हे करत असताना आपल्याला आपल्या अनंत काळाच्या रस्त्यावरून बाहेर काढणारा शैतान पण आपल्या जीवनात येणार आहे. कारण देव आहे आणि शैतान आहे, हे दोन्ही आहे. जीवनाचा धनी देव आहे आणि मरणाचा धनी शैतान आहे. देव आपल्याला पूर्णपणे जीवन देण्यास इच्छितो, तर शैतान आपला नाश इच्छितो. आणि बरेचसे लोक देवाला सोडून शैतानाकडे जातात आणि आपल्या जीवनाचा नाश करतात. तर बंधू भगिनींनो, आम्ही हे जीवन जगत असताना देवाने दिलेले आज्ञाप्रमाणे देवाचे शब्द ओळखून आमच्या जीवनात अनुसरून त्याच्याप्रमाणे आपण जीवन जगणार, तेव्हा आपल्या जीवनाचा मकसद आपण पूर्ण करणार. नाहीतर आपणही आपल्या जीवनाचा नाश करणार आहोत. बंधू भगिनींनो, दुसऱ्या वाक्यात संत पौल म्हणतो, देवाचे आम्ही उदाहरण घेऊया. आपले जीवन जगताना येशूने जे आपल्याला उदाहरण दिलेले आहे त्या उदाहरणाप्रमाणे आपण जगूया, तेव्हा आपल्यालाही तारण प्राप्त होणार. आणि येशूने काय उदाहरण दिलेले आहे? संत पौल कोरिंथच्या लोकांना म्हणतो, येशू धनवान असूनही गरीब झाला, श्रीमंत पण गरीब झाला. तो देव असूनही मानव बनला, नम्र झाला. माणूस पापाने बनलेला, पण देव तसं नाही. पण देवाने काय केला? या पापाचा भार आपल्यावर घेतला आणि क्रूसावर तो मेला. बंधू भगिनींनो, येशूचे उदाहरण घेऊन आम्ही जगलं पाहिजे. कोरिंथच्या लोकांना संत पौल म्हणतो, उदार बनला पाहिजे. ज्याप्रमाणे देव आपल्या प्रती उदार बनला, पापी असून सुद्धा आम्हाला त्याने दया दाखवली, आमचे पाप माफ केले, आमच्या प्रती त्याची काळजी आहे, तशी आम्ही पण केलं पाहिजे. दुसऱ्या प्रती आम्ही काळजी दाखवलं पाहिजे, दुसऱ्यांना आम्ही दया दाखवलं पाहिजे, दुसऱ्याची पाप आम्ही माफ केलं पाहिजे. तेव्हा आम्हालाही तारणाचा अनुभव होणार. बंधू भगिनींनो, एक गोष्टी सांगायला इच्छितो. एक दिवस एक
माणसाला चोरी करताना पकडतात. हा माणूस गरीब होता, 3 मुलं त्याचे होते, त्याची बायको होता आणि त्याची नोकरी गेली होती, काम नाही होता, म्हणून खायला प्यायला काय नाही होता. तर हा चोरी करतो. आणि काय चोरी करतो? भाकर चोरी करतो. आणि भाकरी चोरी करत असताना त्याला पकडतात आणि न्यायाधीशाकडे नेतात. आणि हे दृश्य पाहण्यासाठी कोर्टमध्ये 120 लोक जाऊन पाहतात. आता न्यायाधीश हा जज काय निर्णय घेणार हे मजा घेण्यासाठी लोक तिथे जातात. एक अलगची केस, भाकरी चोरताना सापडला, याला न्यायाधीश काय करणार? सोडणार की शिक्षा देणार? आणि जेव्हा न्यायाधीश या माणसाला पाहतो आणि त्याच्याविषयी ऐकतो, तो त्याला म्हणतो, तुम्ही फार मोठी चूक केलेला आहे, तुम्ही चोरी केलेला आहे, तर चोरीचा दंड तुम्हाला मिळणार, शिक्षा तुम्हाला मिळणार. आणि त्याला तो म्हणतो, तुम्हाला 100 रुपयाचे दंड मी देत आहे. आणि हा गरीब माणूस हे ऐकून फारच निराश होत आहे, कारण त्याच्याकडे काहीच नाही होता. आणि काय वेळाने हा न्यायाधीश आपल्या खिशात हात घालून ते 100 रुपये काढतो आणि त्याच्याकडे देतो. मी तुमच्यासाठी हे दंड भरतो. आणि सर लोक आश्चर्यचकित होतात. न्यायाधीशाने दंड दिला आणि त्याचे पैसे त्यानेच भरले. आणि हा न्यायाधीश म्हणतो, सर लोकांना तुमच्याकडे भरपूर काम होते, पण सर काय सोडून तुम्ही हे पाहायला आले आहे, एक मजाक करायला आले आहे, तर सर्वांना 1 रुपयाचे दंड देतो आणि 120 रुपया इकट्ठा करतो आणि त्या गरीब माणसाला देतो. बंधुभगिनींनो, दयेचे कृत्य हा न्यायाधीश करत आहे. या कोरोनाच्या काळात आम्हाला अनेक संधी मिळालेल्या आहेत दुसऱ्याप्रती दया दाखवण्यासाठी, दुसऱ्याची मदत करण्यासाठी. माझ्या शेजारी त्याच्याकडे जेवायला आहे की नाही हे आपण पाहून मदत करू शकतो. कोरिंथचे लोक श्रीमंत होते, पैसे होते त्यांच्याकडे, पण येरुशलेममध्ये पॅलेस्टाईनचे लोक गरीब होते. म्हणून संत पौल तिथे तिथे जात होता, या लोकांसाठी पैसे जमा करत होता, लोकांना सांगत होता, या लोकांसाठी दान करा, देवाने तुम्हाला विपुलतेतून भरलेले आहे, तुम्हाला भरपूर दिलेले आहे, त्याच्यातून दुसऱ्यांना द्या, दुसऱ्यांची आठवण करा, तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करणार. बंधुभगिनींनो, जर देवाने आम्हाला दिलेले आहे तर आमचं पण एक जिम्मेदारी आहे दुसऱ्यांना पण त्यातून देण्यास, दुसऱ्याच्या गरजेच होण्यास. देवाच्या कृत्याप्रमाणे आम्ही पण आपले कृत्य केलं पाहिजे. येशूने आम्हाला जे उदाहरण दिलेले आहे ते उदाहरण आम्ही स्वीकारलं पाहिजे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतात कशा प्रकारे येशू दाखवून देतो तो जीवनाचा धनी आहे. 2 आपण घटना पाहत आहोत आजच्या शुभवर्तमानामध्ये. एक गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट. पहिली गोष्ट आपण पाहतात येशू आपल्या शिष्याबरोबर जात असताना जैरस, हियर आपण त्याला म्हणतात, हा जैरस नावाचा सभास्थानाचा अधिकारी येशू जवळ येतो. येशू त्यावेळी खूप प्रसिद्ध झाला होता, खूप फेमस झाला होता. आणि जेव्हा तो फेमस झाला, बरेचसे शास्त्री, फरीसी, अनेक अधिकारी येशूचे विरुद्ध होते. लोक येशूच्या मागे जात होते, तर अधिकारी जे होते ते येशूच्या विरुद्ध होते. पण हा अधिकारी हे सर्व विसरून जात आहे आणि येशू जवळ येत आहे. दिवसात तो येऊन येशूच्या पाया पडतो आणि म्हणतो, माझी मुलगी आजारी आहे, मरण्यात टेकलेली आहे, येऊन तिला बरे कर. आणि येशू पाहत नाही तो कोण आहे. येशू त्याची मदत करण्यास त्याच्या घरी जात आहे. एकदम इमर्जन्सी
इमर्जन्सी होती आणि अशा वेळी त्या गर्दीत एक बाई येऊन येशूच्या कपड्याला शिवते आणि येशू तिथेच थांबतो. जिथे इमर्जन्सी होती, अर्जंट होता जैरसच्या घरी जाण्याचा, येशू थांबतो तिथे आणि विचारायला चालू करतो, कोणी मला हात लावला? इथे गर्दी होती आणि तिथे येशू विचार करतो, कोणी मला हात लावला? येशू देव होता, शक्तिशाली होता, त्याला माहित नाही काय कोणी त्याला हात लावला. जैरसला काय वाटलं असेल? इथे इमर्जन्सी होती पण येशू वेळ काढत आहे, माझी मुली मेली तर काय होणार? आणि परत परत जेव्हा येशू विचारताना हे शिष्य येऊन म्हणतात, कशाला विचारता, एवढी गर्दी आहे. पण ही बाई जी 12 वर्ष आजारी होती, रक्तस्राव तिला झाला होता, हे गंभीर आजारीमुळे ती एक सोशल आउटकास्ट झाली होती. लोक तिच्याकडे बोलत नाही होते, गावात बाहेर टाकलेली होती. पण येशू पाहून, येशूवर विश्वास ठेवून ती लोकांमध्ये येत आहे. एक हिम्मत त्याला भेटत आहे की येशू मला बरं करणार. ते गर्दीमध्ये येऊन परत एक समाजामध्ये प्रवेश करून येशूला हात लावते आणि बरी होत आहे. आणि येशू संधी घेतो ते दाखवून देण्यास लोकांना, ही बाई जिला तुम्ही बाहेर केली होती ती आता बरी झालेली आहे, ती तुमच्या बरोबर राहणार. तिला परत येशू समाजात घेतो आणि तिच्या विश्वासाला वाहवा करतो. सर्वांना एक उदाहरण येशू देत आहे की आपण जेव्हा विश्वास करणार तेव्हा आपल्या जीवनात चमत्कार होणार. आणि हे संदेश देत असताना जैरसच्या घरातून संदेश येत आहे की तिची मुली मरण पावली. तर लोक म्हणतात, आता कशाला त्रास देऊ येशूला, राहू दे, ती छोटीशी मुली मरण पावलेली आहे. पण येशू त्याच्यावर लक्ष नाही देतो. येशू जैरसला म्हणतो, विश्वास ठेव, तुझी मुलगी बरी होणार. आणि जैरस काहीच नाही म्हणतो, तो फक्त येशूवर आपला विश्वास ठेवतो. आणि येशू त्याच्या 3 शिष्यांना घेऊन जैरसच्या घरी जातात. लोक तिकडे बोक्साबोक्सी होऊन रडत होते. ते वातावरण पाहतो येशू पण कोणालाच काय नाही म्हणतात. येशूचे मजाक ते करत होते. पण येशू घरी जातो आणि ते लहान 12 वर्षाच्या मुलीला म्हणतो, उठा. आणि मुली उठते, चालायला लागते, त्याला खायला देतात. बंधू भगिनींनो, येशू जीवनाचा धनी आहे. मेलेल्या माणसाला पण येशू परत जीवन देऊ शकतो. जर आपण येशूवर विश्वास ठेवणार तर आपल्या जीवनातही चमत्कार होणार. बंधू भगिनींनो, येशू दुसऱ्याप्रती उदार बनला. आम्ही उदार बनूया. जे जीवन आम्हाला दिलेले आहे ते दुसऱ्यासाठी आपण अर्पण करूया. तेव्हा खरेखर आपण चांगले ख्रिस्ती जीवन जगणार, उदार ख्रिस्ती जीवन जगणार आणि आपल्या जीवनाचं मकसद आपण पूर्ण करणार. जर देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे तो एक दिवस देवाबरोबर एक होणार. तर बंधू भगिनींनो, या विसात आपण भाग घेत असताना प्रभूकडे एकमेकांसाठी आपण कृपा मागूया. दैविक नजरेने आपण एकमेकांना पाहून एकमेकाची गरज ओळखून घेऊन दुसऱ्याची मदत करू. आपला विश्वास मजबूत होण्यास प्रार्थना करू आणि हा विश्वास आपल्या कृत्याद्वारे दुसऱ्यांना प्रकाशित करू. या जगाला आज या देवाची गरज आहे. जो जग आज रडतो, संकटात आहे, बरेचसे लोक आजारी आहेत, याचा विश्वास आपण मजबूत होण्यास प्रभूकडे आज या विसाबंधात विनंती करूया. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, सर्वजण उभे राहा आणि श्रद्धेने आम्ही आज या ख्रिस्त बलिदानात सहभागी होण्यासाठी जमलेले आहोत.
त्याच श्रद्धेची आम्ही प्रकटीकरण करून सर्वजण म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर पण करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकूण एक पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पंक्ती पिलाताच्या अंमलखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेटले, तो मरण पावला, तुतलकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचे न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, यावेळी आमची काय प्रार्थना प्रभूचरणी आम्ही श्रद्धेने ठेवूया. आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरु स्वामी फिलिप न्यारी, सर्व धर्मगुरु, धर्मभगिनी यांना परमेश्वराच्या दैवी शक्तीने येशूची सुवार्ता घोषविण्यास चांगले आरोग्य व मानसिक स्वास्थ्य मिळावे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. जगात सर्वत्र चाललेले अनैतिक प्रकार थांबून वाढीस लागावी व परमेश्वरावरील लोकांचा विश्वास बळकट व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. पावसाची आपणास नितांत गरज आहे. पिण्यास व शेतीस आपणास योग्य पाऊस पडावा व पावसाच्या वर्षावाने आपली मने आनंदित व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. जे लोक गंभीररीत्या आजारी आहेत, विशेष करून कोरोना विषाणूच्या आजाराने सापडलेले आहेत, अशांना परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांना आरोग्यदान लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या खासगी हेतूसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रजाजनांना आशीर्वाद दे आणि त्यांच्यामध्ये उत्साह जागृत कर. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुझ्या प्रेमाने त्यांना सबळ कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास या ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला सहाय कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने बनले आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येणारे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्जक करत असलेल्या या सभेची आपण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सहधर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाद कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तात आम्ही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुगिरीची आठवण कर. त्यांना विश्वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्याच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. परमेश्वराने दाखवले मार्गावर चालण्यास आम्हाला सर्वांना सहाय कर म्हणून प्रभू येशूच्याच शब्दाने आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे गोपुर पहा. याच्या वचनास अवलंबण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरं होईल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त प्रसाद यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताची शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे.